सो हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. इथे वाजले सकाळचे 6:15 अँड आम्ही निघालो आहे टुवर्ड्स फुकेत. आमची इंटरनल फ्लाईट आहे शी इज अप्रॉक्सिमेटली ऑफ 1 hour 25 minutes समथिंग. सो इथे आमचं आता रूम चेक झालं आहे अँड आम्ही आमच्या कॅबसाठी वेट करतो आहे जे आम्ही ग्रॅब थ्रू बुक केलं आहे. सो लेट्स वेट. आणि या हॉटेलचं जे डिटेल व्हिडिओ आहे ती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये सर्व डिटेल्स असतील. हे खूप बेस्ट रिकमेंडेशन आहे प्राईज वाईज अँड इवन ऑल ॲम्युनिटी वाईज. सो इथे आमची कॅब आली आता. तर आम्ही इथे सर्व आमचं लगेज जे आहे ते कॅबमध्ये ठेवलं अँड निघालो आहे टुवर्ड्स बँकॉक इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही थायलंडमध्ये इंटरनल फ्लाईट घेत असाल फुकेत किंवा क्राबीसाठी, तर मेन इम्पॉर्टंट आहे तुमचं लगेज वेट. सो ते 8 kgच्या वरती नसलं पाहिजे. तर ट्राय करा की तुम्ही थोडं लाईट कपडे कॅरी कराल अँड 8 kgच्या वरती जर असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज भरावे लागणार. सो आमची आजची जर्नी हार्डली 1.5 ते 1.25 तासाची होती अँड आम्ही फुकेतमध्ये लँड झालो आहे. फुकेत एअरपोर्टला पोहोचता क्षणी तिकडे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल होते. तुम्ही इथे मिनी बस किंवा प्रायव्हेट कारनी ट्रॅव्हल करू शकता. मी इथे मिनी बसचा ऑप्शन चूज केला विच वॉज अबाउट 180 फॉर पताँग. हो येस, आम्ही फुकेतला पोचलो आणि फुकेतला पोचून झाल्यानंतर तिथे एअरपोर्टला तुम्हाला मिनी बसची फॅसिलिटी अवेलेबल आहे विथ टॅक्सी पण. टॅक्सीचं फेअर पताँगपर्यंत 800 बात होतं आणि मिनी बस ज्यामध्ये 10 लोक आहे तुम्ही बघितलं असाल तर तिथे 180 बात पर पर्सन आहे. ठीक आहे. सो विच इज अराउंड 928 रुपीज इन इंडियन करन्सी. सो आम्ही मिनी बसने चाललो आहे आता. सो वी कॅन सेव्ह 500 बात. इथे लगेज ठेवू शकतो. तशी सीट्स आहे, अशी मिनी बस आहे, अशी दिसते. फायनली आम्ही पोहोचलो. आम्ही पताँगमध्ये इसारा पताँग बीच या हॉटेलमध्ये स्टे घेतला होता. पताँग इज अ सेंटर सिटी, तर इथून कुठे पण फिरायला जाण्यासाठी जवळ आहे अँड कमी डिस्टन्स आहे. सो तुम्हाला जर स्टे घ्यायचा असेल फुकेतमध्ये तर पताँगमध्ये घ्या. सो लेट्स सी आता आमचा रूम कसा आहे. जस्ट आम्ही चेक इन केले. एक डिसेंट रूम होता. याचे जे प्राईस डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. मी अगोडावरनंच बुक केलं होतं विच वॉज फेअर इनफ. अ गुड रूम. हॅलो. सो आम्ही आलो, फटाफट रेडी झालो अँड आम्ही आता निघालो आहे टायगर किंगडम. सर्वात पहिले आम्ही थोडंफार काहीतरी खाणार आहे अँड वी आर गोइंग फॉर टायगर किंगडम. फुकेत आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत इंडियन फूडसाठी. आता आम्ही इथे जातो आहे. लेट्स सी कसं आहे. थोडंफार खाऊन आम्हाला पटापट निघायचं आहे फॉर टायगर किंगडम. दिस इज ऑल इंडियन फूड. लेट्स सी काय काय आहे तुमच्याकडे. दिस इज द रेस्टोरेंट. प्रॉन्स बिरयानी विच इज़ अप्रॉक्सीमेटली फॉर 290 रुपीज़. सब कुछ है यहाँ पे. So let's start prawns biryani in Thailand. बिलकुल पण इंडियन वाटत नाही आहे. खाऊ शकता तुम्ही. ती खाक आहे म्हणजे चांगली नाही एवढी. इट्स नॉट ॲट ऑल इंडियन.
डिसअपॉइंटेड. खूप डिसअपॉइंटमेंट. काहीच मी खाल्लं पण नाही आहे बघा. दिसते खूप घाण होतं खूप, म्हणजे मला नकोच आहे म्हणजे. सो नेक्स्ट आता आम्ही ग्रॅब बुक करतो ना. ग्रॅब बुक करून निघतो आहे टायगर किंगडमला. सो तिकडचं सर्व इन्फॉर्मेशन, किती एंट्री फीज आहे ते मी तुम्हाला सांगेन. आता आम्ही जिकडे रूम बुक केले तिथून आम्हाला अराउंड 200 बाथ दाखवत आहे. मग रोहित इज हॅविंग सम ऑफर. सो आम्हाला 160 बाथमध्ये टायगर किंगडमपर्यंत एक्सपेन्सेस लागणार आहे. द कार फॉर टुरिस्ट. नाव या हॅलो. सो वी आर ऑल सेट. तुला भीती वाटते? नाही भीती वाटत आहे रोहित. मी रोहितच्या बाजूला राहून फोटो काढणार आहे. काय घ्या सोबत. लेट सी हाव इट टर्न्स आउट. आय एम स्केर्ड लिटल बिट. मला एवढी पण भीती नाही वाटत आहे. बघू कसं होतं आहे. सो येस, आय थिंक आम्ही पोचलो आहे. तुम्ही बघू शकता टायगर किंगडम. So here we go and here is the Tiger Kingdom. आमच्या कारने आम्हाला ड्रॉप केलं आहे. And now we will go inside to take the ticket. Hush! I'm not scared, but let's see how it goes. थोडी भीती नाही वाटत आहे मला. इथे आमचा मूड ऑफ झाला कारण का आम्ही थोडं इव्हनिंगला पोचलेलो अराउंड 4 आणि मी बुक करत होती फॉर बिग टायगर. ते मला म्हणाले की इव्हनिंग टाईमला थोडं जास्त ॲक्टिव्ह होतं. सो इट्स अपॉन यू. तुम्हाला त्यांच्यासोबत प्रॉपर फोटोज वगैरे क्लिक करता नाही येणार. सो आम्ही तो प्लॅन तिकडेच ड्रॉप केला अँड पतॉंग बीचला जाऊन आम्ही तिथे सनसेट एन्जॉय केला. बिकॉज आपण एवढं लांब जाणार आणि त्यानंतर प्रॉपर जर आपण फोटोज किंवा व्हिडिओज नाही क्लिक करू शकलो तर फायदा नाही आहे. सो वी डिसाइडेड टू स्किप दॅट प्लॅन. आम्ही पतॉंग बीचला आलो. तिथे येऊन मस्त आम्ही सनसेट एन्जॉय केलं अँड देन आम्ही तिथे नियरबाय जे स्ट्रीट्स होते तिथे एक्सप्लोअर केलं. सो बेसिकली इथे वेगवेगळे छोटेसे मार्केट्स अवेलेबल आहेत जिथे तुम्हाला सेम गोष्टी मिळणार. लाईक फॉर शॉपिंग किंवा खाण्याचं जसं आपल्याकडे स्ट्रीट फूड असतं तसंवालं. हे जे स्मूदी किंवा सोडा जे आहे तर हे खूप मी ट्रेंडिंग बघत असते व्हिडिओजमध्ये. सो मी डिसाईड केलं की मी हे ट्राय करेल अँड मी ऑर्डर केलं लिची अँड लेमन. आणि अजून एक गोष्ट की पतॉंगमध्ये पण तुम्हाला नाईट लाईफ आहे जिकडे एक बांगला रोड म्हणून फेमस आहे. आम्ही तिथे नाही गेलो बिकॉज ऑलरेडी आम्ही बँकॉकमध्ये खूप कवर केलं होते असे स्ट्रीट्स. अँड येस, आम्ही पतॉंगमध्येच 2-3 मार्केट आहेत जिकडे शॉपिंगसाठी ॲडवायसेबल आहेत अकॉर्डिंग टू द लोकल पीपल. अँड येस, तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. आम्ही पण फॅमिलीसाठी घेऊन जाण्यासाठी आणि आम्ही स्वतःसाठी देखील बीचवेअर वगैरे आम्ही इथूनच शॉप केले होते. असंच आम्ही वॉक करत थोडं स्ट्रीट एक्सप्लोअर केलं की इथे काय काय आहे वगैरे. अँड देन वी फायनली वेंट टू द सेम रेस्टॉरंट जे आम्ही सकाळी गेलो होतो, इंडियन रेस्टॉरंट. बिकॉज आमच्या हॉटेलच्या समोरच ते होतं अँड वी थॉट की आता आम्ही प्रॉपर इंडियन फूड ऑर्डर करू. मग तिकडे आम्ही बेसिक फूड ऑर्डर केलं जसं की छोले सब्जी, दाल राईस अँड सॅलड आणि खूप चांगलं होतं टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो आम्ही खूप मस्त इथे जेवलो. रोहित इज एन्जॉईंग हिज फेवरेट सॉन्ग आणि तो त्या प्लेसवर जाणार पण आहे. सो उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप हेक्टिक असणार होता. सो वी डिसाइडेड की आता आम्ही थोडं खाऊन वगैरे लवकरच झोपून जाणार. हॅलो, आम्ही जस्ट आलो आणि आम्हाला समजलं की आमच्याकडे वरती रूफटॉप पार्टी असते रोज रात्री 11पर्यंत. सॉंग्स असतात. आपण पूलमध्ये पण जाऊ शकतो. पूलमध्ये पण ॲक्सेसेबल आहे. सो लेट सी, आम्ही आता चाललो आहे पूल. आय विल शो यू व्हॉट्स गोइंग ऑन.
सो आम्ही इथे फायनली पोचलो आहे पूल पार्टीसाठी आणि वाव द वाईब वॉज सो अमेझिंग, खूप मस्त. आणि आमच्यासोबतच 2 कपल होते, रशियन कपल. दे वर ऑल्सो एन्जॉईंग. तर मी त्यांच्यासोबत फ्रेंडशिप केली आणि पुढे त्यांच्यासोबत थोडे डान्स पण केले. तर तुम्ही बघू शकता. सो आम्ही सर्वांनी तिथे खूप एन्जॉय केलं. ते ऑर्गनायझर होते ते पण आमच्यासोबत एन्जॉय करत होते आणि त्यांनी आम्हाला नेक्स्ट डे पण इन्सिस्ट केलेलं पूल पार्टी येण्यासाठी. देन फायनली आम्ही आमच्या रूमवर गेलो अँड तिथे फ्रेश होऊन रेस्ट घेतला बिकॉज उद्या पण एक अमेझिंग आणि थोडा हेक्टिकवाला डे असणार होता. सो बाय एव्हरीवन.